हाय एव्हरीवन. तर आता लग्नाचा सीझन सुद्धा चालू झालेला आहे, त्याचबरोबर उन्हाळा सुद्धा स्टार्ट झालेला आहे. आणि उन्हाळ्यात जी आपली स्किन आहे ना, ती खूप काळवंटे आणि रापल्यासारखी दिसते. त्यासाठीच आज मी ना घरी कसं क्लीनअप करते ना 10 मिनिटात घरगुती साहित्यात, ते तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडला ना तर लाईक आणि मला फॉलो करायला विसरू नका. आणि याच क्लीनअपचा संपूर्ण जो व्हिडिओ आहे ना, तो मी आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तो सुद्धा डिटेलमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय लागणार आहे क्लीनअप करण्यासाठी, तर मी 2 चमचे मसूर डाळ आणि 2 चमचे तांदूळ घेतलेला आहे. ते मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घेतलेलं आहे. आणि आता सगळ्यात अगोदर क्लीनअप करण्याची सगळ्यात पहिली पायरी म्हणजे क्लिजिंग. तर सुरुवातीला मी साध्या पाण्याने तोंड धुतलं आणि त्यानंतर दूध आणि थोडीशी साई त्यामध्ये घेऊन ना त्याने छान असं म्हणजे क्लिजिंग करून घेतलं. म्हणजे जी आपली रापलेली स्किन असते किंवा थोडासा मळ वगैरे चेहऱ्यावरती धूळ वगैरे असते तर ती सगळी निघून जाते. त्यानंतर मग मी काय केलेलं आहे, एक कॉफीची पेस्ट बनवलेली आहे. म्हणजे कॉफी आणि त्यामध्ये गुलाबजल टाकून ना त्याने सुद्धा 5 मिनिटं हलक्या हाताने छान अशी मसाज करून घेतलेली आहे. याने काय होतं, जी काळवंडलेली स्किन असते ना आपली, ती रिपेअर व्हायला मदत होते. त्यानंतर आपण जी मसूरची डाळ आणि तांदूळ वाटून त्याचं पीठ तयार केलं होतं ना, तर त्या पिठानेच ना आपल्याला स्क्रब करायचं आहे. तर मसूर डाळ आणि तांदूळ मी घेतलेला आहे, त्यामध्ये थोडंसं गुलाबजल घेतलेलं आहे आणि त्याने छान स्क्रब करून घेतलेलं आहे. स्क्रब छान हलक्या हाताने करायचं, जास्त रगडायचं नाही. आणि जिकडे जिकडे तुम्हाला ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स आहेत ना, तिथे तिथे बऱ्यापैकी स्क्रब करायचं. 5 मिनिटं स्क्रब करून झाल्यानंतर आपले जे चेहरा आहे तो धुवून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला लास्टला बनवायचा आहे फेस पॅक. तर फेस पॅक बनवण्यासाठी तशाच प्रकारे मी थोडंसं तांदूळाचं आणि ते मसूरचं जे पीठ आहे ना वाटलेलं, ते घेतलेलं आहे. त्यामध्ये चिमूटभर अगदी थोडीशी हळद घ्यायची. त्याचबरोबर त्यात मावेल एवढं गुलाबजल आणि एकदम थोडंसं ग्लिसरीन घ्यायचं आणि 10 मिनिटं हा जो फेस पॅक आहे ना, तो आपल्या चेहऱ्याला आणि मानेला लावून घ्यायचा. आता हा फेस पॅक आहे ना, याने सुद्धा टॅनिंग पूर्णपणे निघून जातं. आपली त्वचा उजळ होते, त्याचबरोबर ना चमकदार सुद्धा बनते. ग्लिसरीन आणि गुलाबजलमुळे ना मस्त अशी ग्लोईंग आपली स्किन दिसत असते. तर ना तुम्ही 5 ते 10 मिनिटं हा पॅक ठेवू शकता आणि त्यानंतर म्हणजे थंड पाण्याने मस्त हा पॅक धुवून घ्यायचा आणि तुम्ही ना अगदीच 10 मिनिटात तुम्हाला हा रिझल्ट दिसणार आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशी तर तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल ना, तर आदल्या दिवशी तुम्ही हे असं क्लीनअप घरी नक्की करून बघा. आणि आता मी तुम्हाला सांगते की आपल्या नाकावरचे किंवा चेहऱ्यावरचे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स कसे काढायचे. तर रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर आपली जी स्किन भिजलेली असते ना, त्यासाठी काय करायचं, एक रुमाल घ्यायचा जसा की मी घेतलेला आहे. आणि जिकडे जिकडे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतात ना, ती जागा थोडीशी रगडून पुसून घ्यायची. अलगद असे आपले ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स निघून जातात. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करा. बाय.